गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना शुभ जावो. आज आहे गुरुवार आणि हे माझं आजचं गुरुवारचं रुटीन आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 3:45. तर तुम्ही घड्याळामध्ये पाहू शकताय आज इतक्या लवकर मी उठलेली आहे कारण आज गुरुवार आहे त्याच्यामुळे. आणि गुरुवारच्या दिवशीच फक्त मी लवकर उठते कारण त्या दिवशी मला बरीचशी कामे असतात. तर बाहेर पाहू शकताय सगळा अंधार आहे अजून. सकाळच्या वेळेला खूप शांत वातावरण असतं. पक्ष्यांचा किलबिलाटसुद्धा चालू असतो. ह्या वेळेला खूप छान वाटतं सकाळी उठल्यानंतर एकदम म्हणजे फ्रेश फील होतो. आता त्याच्यानंतर मी दरवाजा उघडते सर्वात अगोदर. आणि दरवाजा उघडल्यानंतर पहिल्यांदा पाया पडण्याची मला सवय आहे. तर बाहेरचं पण तुम्हाला मी दारापुढचं दाखवते. असं माझ्या दारापुढे अंगण आहे. ह्या माझ्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये झाडं आहेत आणि ही झाडं पाहिल्याशिवाय ना मला बरंच वाटत नाही. तर इथं पाणी पण आंघोळीला ठेवलं होतं. आंघोळ करून घेतली आणि त्याच्यानंतर आता दारापुढे झाडू पण मारणार आहे मी. तर आज मी अंघोळ झाल्यानंतर दारापुढे झाडू मारते कारण गुरुवारच्या दिवशीचं फक्त रुटीन माझं असं असतं. इतर वेळी मग नेहमीचं रुटीन जे असतं ते वेगळं असतं. तर आता ही अगोदरची जी रांगोळी होती ती सगळी मी आता रांगोळी काढून घेते झाडूने आणि झाडू पण मारणार आहे दारापुढे. हे रोजचं रुटीन आहे माझं आणि अजिबात माझं हे रुटीन चुकत नाही. भलेही किती उशीर होऊ दे किंवा लवकर उठू दे तरी पण हे रुटीन असतं. तर आता उंबरा पण मी छान असा फडक्याने पुसून घेते. हे रोज रुटीन आहे माझं, उंबरा रोज पुसायचा. आणि उंबरठ्यावर लेपन फक्त मी रोज करत नाही, दर गुरुवारी करते. कारण रोज नाही इतकं करणं होत. करायचं म्हणते पण होतच नाही. पण गुरुवारी आवर्जून करते कारण गुरुवारच्या दिवशी पूजा वगैरे असते त्याच्यामुळे. गुड मॉर्निंग, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्यान मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे मी लवकर उठले होते. तुम्हाला तर दाखवलंच मी 3:45 वाजता उठलेले. आणि 3:45 वाजता उठून ब्रश वगैरे करून आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. त्याच्यानंतर मग मी बाहेरचं झाडू मारला आणि फरशी पुसून काढली. आता रांगोळी काढायची. फरशी सुकल्यानंतर आता मला चहा पण प्यायचा आहे. तर चहा मी करून ठेवलेला आहे आत्ता आणि चहा पण घेते आता. आणि त्याच्यानंतर मला पूजा पण करायची आहे. आणि म्हणजे आज गुरुवार आहे. आज मला अभिषेक पण घालायचा आहे दत्तगुरू महाराजांचा. कारण 4 ते 7 मला अभिषेक घालावा लागतो आणि त्याच्यानंतर बाकीचं जे काही रुटीन असेल ते तुम्हाला दिसेल. तर तत्पूर्वी आता मी चहा पिऊन घेते. आणि आज मी तुम्हाला माझ्या कामाचं नियोजन मी कसं करते हे दाखवणार आहे. कारण मला रिक्वेस्ट आली होती की ताई तुमचं कामाचं नियोजन तुम्ही कसं करता ते आम्हाला दाखवा, म्हणजे आम्हाला पण हेल्प होईल आणि आम्हाला पण समजेल की कामाचं नियोजन कसं करायचं. तर आता सध्या तर मी तुमच्या कमेंटनुसारच ब्लॉग बनवते आहे. आणि तुम्हाला आता माझं कामाचा आज रुटीन दिसणार आहे. आणि माझं असंच रुटीन असतं. फक्त गुरुवारी ना थोडंसं लवकर उठते, म्हणजे 3:30-4 वाजता. 4ला नाही, 3:30ला उठते किंवा 3ला उठते. गुरुवारचं फक्त लवकर असतं. बाकी इतर टायमाला मग मी 5 वाजता उठते पहाटेचे. मग असं माझं रुटीन असतं. तर आता मी हे जसं मी दाखवलं तुम्हाला झाडू मारणं, बाहेरची फरशी पुसणं किंवा गॅलरीमधलं सुद्धा मी झाडू मारलं आहे, ते काही शूट नाही केलं. तर अशी कामं सकाळची तेवढी असतात माझी. आणि बाथरूमची काही कामं असतील ती पण करून घेते. तर आता मी चहा ठेवणार आहे आणि तिथून पुढे तुम्हाला रुटीन दिसेल. इथं पाणी पण तापले परीसाठी. तिला आता आंघोळीला पाणी देणार आहे. ती आंघोळ पण करेल म्हणजे मग आम्हाला नंतर मग अभिषेकला बसला येणार. तर आता मला चहा प्यायचा आहे आणि चहा पिऊन झाल्यानंतर रांगोळी काढते. नंतर मग मी पुढचं दाखवते तुम्हाला. तर सकाळी लवकर उठल्यामुळे चहा पिण्याची खूप इच्छा झाली होती आणि चहा मला खरं सांगते खूप आवडतो. थोडा का होईना सकाळच्या वेळेला चहा घेतला ना की एकदम फ्रेश वाटतं. का काय माहिती ती सवयच आहे. किती सोडायचा प्रयत्न केला तरी ती सुटत नाही. तर आता मी दारापुढे रांगोळी पण काढून घेणार आहे आणि हे झाडून पुसून घेतल्यानंतर रांगोळी मी काढून घेते आहे. कारण फरशी बाहेरची पुसल्यानंतर सुकायला निदान 5 मिनिटं तरी लागतात. तोपर्यंत मी चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर आता मी रांगोळी काढायला. आणि आज काही जास्त मी रांगोळी मोठी काढणार नाही कारण सणावारालाच फक्त मी मोठी रांगोळी काढते. इतर दिवशी अशी छोटीशी पानं, फुलं, वेली असंच काढत असते. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पण रांगोळ्या असतात. भरपूर प्रकारच्या मला रांगोळ्या येतात. जर तुम्हाला रांगोळीचा व्हिडिओ हवा असेल तर तशा प्रकारच्या रांगोळ्यासुद्धा मी घेऊन येईल तुमच्यापर्यंत. तर
आज गुरुवार असल्यामुळे खूप छानशी अशी फुलांची रांगोळी मी काढलेली आहे आणि गुरुवारमुळे पिवळा कलर आपण जास्त परिधान करतो किंवा पिवळा कलर वापरतो, त्याच्यामुळे पिवळ्या कलरचीच रांगोळी मी काढली. आणि हळदीचं लेपनसुद्धा मी उंबरठ्यावर करून घेते दर गुरुवारी. तर ह्या हळदीच्या लेपनाने ना खूप छान असा प्रसन्न वाटतं आणि निगेटिव्ह जी एनर्जी असते किंवा निगेटिव्ह शक्ती असते ती आपल्या उंबऱ्याच्या बाहेरच निघून जाते, उंबऱ्याच्या आतमध्ये अजिबातसुद्धा येत नाही. त्याच्यामुळे मग मी असं उंबरठा लेपन करते, फक्त गुरुवारी करते. इतर दिवशी करायचं म्हटलं तरी नाही होत करायला, कारण भरपूर सारी बाकीची पण कामं असतात. इतर दिवशीचं रुटीन वेगळं असतं आणि गुरुवारचं रुटीन वेगळं असतं. गुरुवारी ना खूप छानशी अशी मला पूजा अभिषेक करायचा असतो, त्याच्यामुळे हे सगळं काम मला पहाटे 4 होणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे मग मी 3:30ला उठते आणि बाकीचं मग अंघोळ वगैरे करून घरामध्ये झाडू वगैरे मारून मग नंतर मग मी असं सगळं रांगोळी वगैरे काढत असते. बाकीची जी काही कामं असतील छोटी-मोठी ती पण करत असते. तर असं उंबरठा लेपन करून घेतले. त्यानंतर हळदी-कुंकू पण मी उंबरठ्याला लावते आहे, कारण नुसतंच लेपन करून चालत नाही. उंबरठ्याला हळदी-कुंकूसुद्धा लावायचं असतं. तर इकडे मी पावलं चिटकवलेले आहेत. आता त्या पावलांवरतीच मी हळदी-कुंकू लावते आणि रांगोळी काढली होती त्याच्यावरतीसुद्धा मी हळदी-कुंकू रोज टाकते. कारण ही सवय लागलेली आहे आणि छान वाटतं रांगोळी दारात असली की निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह शक्ती घरात अजिबात प्रवेश करत नाही, म्हणूनसुद्धा रांगोळी आपण ठेवायची. कारण जी निगेटिव्ह शक्ती येते ना ती रांगोळीकडे बघूनच पळून जाते असं म्हणतात, असं मी ऐकलेलं आहे. इतकं जास्त त्याच्या मागचं शास्त्रसुद्धा मला माहीत नाही, पण जितकं माहिती आहे तितकं तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. आणि माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला फक्त माहितीचेच व्हिडिओ येतील आणि जेवढं मला माहिती आहे तेवढंच मी तुम्हाला दाखवत असते आणि तुम्हाला पण त्याचा खूप सारा फायदा होतो. त्याच्यामुळे मग आणि माझ्या गृहिणींना माझं डेली रुटीन असू दे, मॉर्निंग रुटीन, नाईट रुटीन किंवा स्किन केअर रुटीन काहीही व्हिडिओ असले ना तरी खूप आवडतात, ते आवर्जून बघतात आणि त्यांच्यासाठीच मी असे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते. तर आज मला भरपूर दिवसापासून त्या कमेंट येत होत्या किंवा कमेंट आली पण होती. मला लई दिवसापूर्वी कमेंट आली होती, त्याच्यामुळे म्हटलं की चला आज आपण व्हिडिओ बनवावाच, लवकर उठलो आहे तर. माझं रुटीन किंवा मग मी कामाचं नियोजन कसं करते हे या व्हिडिओमधून तुम्हाला दिसत असेल. तर आता मी झाडू मारते आणि इथं दत्तगुरूंची आरती किंवा जप मंत्र वगैरे लावलेलं होतं. देवाची पूजा पण करून घेतली मी, नमस्कार केला. तर आत्ताच माझी देवपूजा वगैरे झाली आणि आता वाजलेले आहेत 5:30. अभिषेक पण झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर मी थोडा वेळ बसणार आहे, 5 मिनिटं, आणि त्याच्यानंतर मग मी परीच्या डब्याची तयारी करणार आहे. डब्बा वगैरे झाल्यानंतर मग त्याच्या पुढचं तुम्हाला रुटीन दिसेल. तर डब्यासाठी आज बनवणार आहे मी मेथीची भाजी. अजून पीठ मळायचं आहे मला, पण 5 मिनिटे बसून नंतर मग मी पुढच्या कामाला लागणार आहे. चला आता मी चपातीचं पीठ मळून घेते आणि त्यानंतर मग पुन्हा भाजीची तयारी करते. तर आता माझी सगळी बाहेरची कामं जी होती ती सगळी झालेली आहेत. पूजा अभिषेक वगैरे झालेला आहे आणि नमस्कार करून त्यानंतर आता मी स्वयंपाकाकडे आलेले आहे आणि स्वयंपाकघरामध्ये मी लाईट बंद ठेवते, कारण पहाटेच्या वेळेला लाईट नाही चालू ठेवलेली, कारण किचनमध्ये काही जास्त काम नव्हतं, त्याच्यामुळे पुन्हा लाईट चालू करून आता किचनमध्ये कामाला सुरुवात केलेली आहे. आणि सर्वात अगोदर मी पाणी पिते, कारण ना पहाटेच्या वेळेला जर लवकर उठलं ना तर आपल्या पोटामध्ये ना अग्निप्रदीप्त झालेला असतो आणि त्याच्यामुळे ना जरा पोटामध्ये आग पडते, म्हणून मग काहीतरी थोडंसं खाल्लं किंवा मग पाणी जरी पिलं ना, गरम पाणी किंवा कोमट पाणी, तरीसुद्धा बरं वाटतं. किंवा 1-2 काजू किंवा बदाम, जास्तीत जास्त करून काजू नाही पण बदाम जर 1-2 खाल्ले ना तरी पण पोटामध्ये छान वाटतं. त्याच्यामुळे मग मी असं पाणी किंवा बदाम वगैरे खात असते. आणि आता मी पीठ मळायला घेते आहे आणि पीठ जास्त इतकं काही मळायला लागत नाही, फक्त 7 ते 8 चपात्यांचंच पीठ मळते मी, जास्तीत नाही मळून ठेवत, कारण मग त्या संध्याकाळच्या वेळेला शिळ्या राहिल्या ना की खायला नको वाटतं. त्याच्यामुळे मी काय करते, थोडंसंच पीठ मळते. आणि पीठ मळायला मला आवडतं, कारण एका हाताने ना इतकं पटकन पीठ मळून होतं ना, सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे मी दोन्ही हातांचा वापर इथे अजिबात करत नाही. एका हातानेच मला छानपैकी मळता येते. तर तुम्ही पाहू शकता पीठ पण मळून माझं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना पिठावरती ना असंच आपण जर उघडं वगैरे ठेवलं किंवा मग त्याच्यावर झाकण वगैरे नाही ठेवलं ना, तर खपली वगैरे धरतं आणि मग त्या चपात्यानं उगाच कशा तरी होतात. त्याच्यामुळे मग मी असं पिठावरती झाकण वगैरे ठेवते, म्हणून पीठ पण चांगलं राहतं. आणि माशा जर असतील तुमच्याकडे तर त्या माशा पण बसणार नाही. माझ्याकडे तर अजिबात नाही आहे, कारण तेवढी स्वच्छता मी ठेवते. आणि आता
पिठाचं पण बाजूला ठेवून आता मी भाजीची तयारी करणार आहे आणि आज मी बनवणार आहे मेथीची भाजी. आणि मेथीची भाजी मी परवा रात्रीच व्यवस्थित नीट करून ठेवली होती, कारण मेथीची भाजी व्यवस्थित नीट करून ठेवली की आपल्याला पटकन करता पण येते. आणि ही भाजी माझी सगळ्यात फेवरेट भाजी आहे आणि परीची पण खूप फेवरेट भाजी आहे. घरात सगळ्यांना भाजी आवडते, त्याच्यामुळे ही भाजी आमच्याकडे सारखी असते. आणि तांदूळाची भाजी पण असते किंवा मग कांद्याची पात, ह्या अशा भाज्यांना भरपूर मी आणते कारण चांगल्या असतात त्या शरीरासाठी आणि खाल्ल्या पण जातात आमच्याकडे भरपूर. त्याच्यामुळे मग मेथीची भाजी आज करायचं ठरवलं. मेथीची भाजी मला पर्सनली आवडते म्हणून मग मी आज सगळीच भाजी करायला घेतलेली आहे, कारण नाश्ता पण होऊन जाईल, वेगळा नाश्ता करण्याची गरज पण पडत नाही. एक किंवा अर्धी चपाती जरी खाल्ली तरीसुद्धा नाश्ता छान होतो, म्हणून मग मेथीची भाजी पूर्णच करायला घेतली इथे. आणि मेथीची भाजीमध्ये ना खूप सारी माती असते, त्याच्यामुळे ना तुम्ही वेडीवाकडी धुवून लगेच शिजायला टाकू नका. मेथीची भाजी जवळजवळ 4 ते 5 पाण्याने छान अशी स्वच्छ धुवावी लागते, तेव्हा कुठे त्यामधली सगळी माती निघून जाते. आणि मेथीची भाजी धुताना ना कधी पण पुरणाची चाळण किंवा तुमच्याकडे वेगळी दुसरी चाळण असेल ना, तर त्याच्यामध्ये खरं तर तुम्ही भाजी धुवा. त्याच्यामधून आहे ना पूर्ण माती ड्रेन होते आणि फक्त भाजी भाजी छान अशी धुवून निघते. पण ना माझी पुरणाची चाळणच मला सापडत नव्हती, म्हणून मग मी पातेल्यामध्ये असं धुवून ठेवते. ही एक टीप नक्की लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मी काय करते, सकाळच्या वेळेला ना जास्तीत जास्त करून आहे ना कडधान्ये किंवा मग अशा निवडलेल्या भाज्या असतात ना, त्या पटकन होतात, तर असंच प्रेफर करते. कारण सकाळच्या वेळेला जास्त वाटण घाटांची जी भाजी असते ना ती होत नाही लवकर. आणि सकाळच्या वेळेला जास्त हेवी भाज्या नको वाटतात मला, संध्याकाळच्या वेळेला ठीक वाटतात, कारण वेळ पण असतो आपल्याला बनवायला भाजी आणि वाटण करायला सुद्धा वेळ असतो. म्हणून मग मी संध्याकाळच्या वेळेला वाटणाच्या भाज्या बनवते आणि सकाळच्या वेळेला अशा सुक्या भाज्या बनवते. जास्तीत जास्त करून आहे ना आमच्याकडे सुक्या भाज्याच खाल्ल्या जातात आणि मला सुकी भाजीच आवडते, जास्त पतली भाजी आवडत नाही. कारण ना पतली भाजी असेल तर जरा वेगळी छान अशी कधीतरी बनवलेली भाजी असते तीच आवडते. आणि फेवरेट भाजी असेल तरच पतली भाजी खायला छान वाटते. आणि आता तर मी मेथीची भाजी बनवते आणि ही तर खूप फेवरेट आहे मला. रोज जरी दिली ना मेथीची भाजी तरीसुद्धा मी खायला इतकी आवडते मला. आणि चपातीचं पीठ आपण काय करायचं की एक 5 मिनिटं मळून 10 मिनिटं छानपैकी सेट व्हायला ठेवायचं, म्हणजे चपात्यांना खूप छान येतात आणि चपाती आपली गोल गरगरीत आणि टम्म फुगते. तर आता इथे मी काय करते, मिरच्या घेतलेल्या आहेत 4-5. परीला जास्त तिखट लागत नाही आणि मी पण जास्त तिखट खात नाही, मला पण आवडत नाही तिखट, नॉर्मलच आवडतं. त्याच्यामुळे 4-5च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या काळ्या मिरच्या आहेत, त्याच्यामुळे ह्या खूप तिखट असतात, म्हणून मग मी थोड्याच घेतल्यात. आणि मिरची कधीच मी मेथीच्या भाजीला वाटून टाकत नाही, खूप तिखट होते भाजी आणि मग ते खाल्ली जात नाही. आणि पोटामध्ये सुद्धा आता खूप सारा उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये कसं आपण जास्त कमी तिखटवाल्याच भाज्या खाल्ल्या पाहिजे, जास्त अशा उष्ण किंवा जास्त तिखटवालं नाही खाल्लं पाहिजे. जरा असं थंडगार पदार्थसुद्धा खाल्ले गेले पाहिजे शरीरासाठी. दही, ताक असं खाल्लं गेलं पाहिजे, चांगलं असतं ते आपल्या शरीरासाठी. आणि माझ्याकडे दही आणि ताक हे कंपल्सरी असतंच, कारण मी स्वतः ते खाते आणि मुलांना पण मी सवय लावलेली आहे आणि चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. आणि उन्हाळ्यामध्ये ना जास्तीत जास्त करून सरबत किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस असे ह्याच्यावरती जास्त भर द्यायचा, कारण ना आता खूप कडक उन्हाळा चालू झालेला आहे. तर आता मी काय करते, तेलाची किटलीमधलं तेलच संपलं होतं, पण भाजीपुरतं अवेलेबल होतं तेवढं मी कढईमध्ये टाकलेलं आहे. आणि आता डब्यामधलं तेलाचं पॅकेट मी काढते. तेलाचं पॅकेट आता शेवटचं राहिलं होतं, कारण आता महिना संपत आलेला आहे. त्याच्यामुळे मग एक राहिलेलं पॅकेट आता जातं बरोबर आठवडाभर. तर आता पॅकेट फोडण्यासाठी तर मी चाकूचा वापर करते, कारण कात्री नव्हती जवळ, त्याच्यामुळे चाकूनीच मी फोडते. आणि तेल कधी कधी ना असं घाई गडबडीचं जेव्हा काम असतं ना त्यावेळेसच असं तेल संपतं, मीठ संपतं किंवा मग काहीतरी संपतं आणि त्यावेळेस मग असा किंवा आणायचा किंवा काढायचा खूप खूप वैताग येतो. तर असंच माझं ना सारखं होत असतं, असं कधी कधी लक्ष नाही ना राहिलं की असं संपलं की मग ते राहून जातं काढण्याचं. तर आता मी भाजीसाठी तेल टाकून घेते. भाजीला जास्त काही तेल मी वापरत नाही, थोडंसंच नॉर्मली 1 ते 1.5 चमचाच वापरलेला आहे, कारण पूर्ण मेथीची गड्डी आहे त्याच्यामुळे 1.5 चमचा तेल आपल्याला लागणार आहे. आणि आता मी ही जी मिरची चॉप करून ठेवलेली ही टाकते, कारण मला ना मेथीची भाजी खूप सिंपल पद्धतीने आवडते. मेथीची भाजी जेवढी सिंपल कराल ना तेवढी छान लागते आणि जास्त त्याला आपण प्रोसेस करत बसलो ना की ती भाजी चांगली लागत नाही. आणि एकदमच जर तुम्ही 2 गड्ड्या किंवा 3 गड्डे
एकत्र जर भाजी केली ना तर त्याची पण टेस्ट बिघडते असं होतं. त्याच्यामुळे ना भाजी करताना कधी कमी क्वांटिटीमध्येच करायची, तेव्हा कुठे भाजीला चव पण येते आणि भाजी छान पण लागते. आणि असंच मी करते, जास्त भाजी असली की मी जास्त करत नाही, थोडीशीच भाजी करते. तर भाजी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कढईमध्ये आता मी टाकलेले आहे शिजण्यासाठी. आणि फ्राय होते तोपर्यंत भाजी पण वरती जर वाफेने गरमीने अशी खाली पण बसते. त्याच्यानंतर आता मी हलवून घेते भाजीला. अशीच मी सिंपल भाजी करते, जेवढ्या सिंपल भाज्या कराल ना तेवढ्या टेस्टी पण होतात. खरं तर आज मी ना मेथीचे पराठे बनवणार होते, पण पराठ्यांना ना खूप टाईम लागतो. एखाद्या दिवशी व्हिडिओमध्ये मेथीचे पराठे कसे करायचे हे पण मी तुम्हाला दाखवेल. जर तुम्हाला मेथीच्या पराठ्यांचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. तशा प्रकारचा व्हिडिओ नक्की घेऊन येईल. आणि खूप साऱ्या रेसिपीज आहेत ज्या मला येतात आणि ज्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्या माझ्या व्हिडिओद्वारे ब्लॉगद्वारे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत जातील. कारण मी खूप सारे व्हिडिओज बनवत असते, मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओ, रेसिपीज व्हिडिओ, डेली ब्लॉग्स, असं वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात माझ्या व्लॉगमध्ये, म्हणजे माझ्या चॅनलवरती. तर तुम्ही जाऊन नक्की तिथे भेट द्या. खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत. शॉर्ट व्हिडिओ तर इतके छान छान आहेत ना, ते जवळजवळ 6 लाख, 6.5 लाख, 5 लाख, 4 लाख अशा त्याच्या व्ह्यूज गेलेल्या आहेत. खूप छान छान व्हिडिओ आहेत आणि तुम्ही नक्की जाऊन तिथे एकदा भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप मी माझ्या चॅनल पुढे जाण्यासाठी मेहनत घेते आहे आणि हे ना तुमच्या सपोर्टशिवाय खरंच खूप अशक्य आहे. तुम्ही जर मला सपोर्ट केला तर आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो आणि तुमच्या साथीशिवाय हे काहीही शक्य नाही आहे. तर आता भरपूर जणी ना मेथीच्या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ वापरतात किंवा मसूर डाळ वापरतात, तूर डाळ वापरतात, पण मी इथं मुगाची डाळ वापरते. आणि शेंगदाण्याचा कूट अजिबात आवडत नाही मला भाजीमध्ये, अजिबात चांगलं लागत नाही ते. कोणाकोणाला आवडत असेल, भरपूर जणी बनवतात शेंगदाण्याचा कूट टाकून, त्यांना आवडत असेल म्हणून त्या बनवतात, पण मला डाळच आवडते म्हणून मग मी मेथीच्या भाजीमध्ये डाळच वापरते. तर डाळ टाकलेली आहे खाली आणि मेथीची भाजी आता छानपैकी शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर आता मी चहा ठेवणार आहे. कारण आता परीची पण अंघोळ झाली होती आणि परी झोपली होती जरा वेळ. आणि आता मेथीची भाजी अशी शिजायला घातली ना, थोडंसं जरी तिखट झालं तरी मला अशा शिंका वगैरे येतात किंवा मला धुळीची ॲलर्जीसुद्धा आहे, त्याच्यामुळे सुद्धा मला शिंका येतात. आणि सकाळी पहाटे जर लवकर उठलं ना तर शिंका तर भरपूर साऱ्या चालू होतात. हा एक माझा प्रॉब्लेम आहे. त्या शिंकांवरती काय करावं हेच कळत नाही. तर आता मी परीला चहा ठेवणार आहे आणि थोडंसं मला पण ठेवणार आहे, कारण ना मला खूप आवडतो चहा. एवढं त्याला बंद करायचं म्हणते पण बंदच होत नाही चहा. उलट मी जास्तच पिते चहा आणि चहा शरीरासाठी चांगला नसतो हे पण माहिती आहे. तर आता चहा ठेवून झाल्यानंतर बाकीचं जे काही पुढचं रुटीन असेल ते पण तुम्हाला दिसेल. आणि मला वाटते ना भरपूर साऱ्या मैत्रिणींचं सकाळच्या वेळेला असंच रुटीन असतं, घाई गडबड असते, प्रत्येक काम कधी उरकेल, हे काम झाले की ते काम असतं, अशी भरपूर सारी कामं असतात घरामधली. आणि एकाला दोघी जणी जर असेल ना तर एक जण हे काम करतं, एक जण ते काम करतं, अशी भरपूर सारी कामे पटापट होतात. पण मला इथे एकटीलाच करावं लागतं आणि मला आवडतं पण. आणि एक हाती कामंसुद्धा आहे ना व्यवस्थित होतात, छान होतात असं मला वाटतं. तर इथे पाणी पण मी आता मधून अधून पित असते. आणि ही परीची बॉटल आहे ती पण रोज डेली क्लीन करून नंतर तिला भरून देत असते. तर आता बॉटल पण तिची चेंज करायला आलेली आहे. तर आता मी तिला तांब्याची बॉटल घेऊन येणार आहे, कारण ती पण चांगली असते. कारण तिचं पोट पण आहे ना सतत सारखं दुखत असतं, म्हणून मग आता ठरवलं आहे की तिला बॉटलच चेंज करते. कारण कधी कधी होतो असा परिणामसुद्धा होतो त्याच्यामुळे. तर आता पुढचं जे काही रुटीन असेल ते पण आता तुम्हाला दिसणार आहे. इकडे चहा पण तोपर्यंत उकळतो आहे. आता मी चहा फुलपात्र्यामध्ये मला घेणार आहे आणि परीला पण मी देते. तर त्याच्यानंतरचं जे पुढचं काम, चहा पिऊन घेते आणि नंतर आता मशीनमध्ये मी कपडे सुकायला घालणार आहे. बाहेर पाहू शकताय अजूनसुद्धा अंधारच आहे, जास्ती नाही, उजडायला लागलेला आहे, पण अंधार आहे थोडा थोडासा. पण बाकीची सगळी कामं आवरली होती स्वयंपाकामधली आणि त्याच्यामुळे मग म्हटलं की आता मशीनला कपडे लावून देऊया, तोपर्यंत मशीन होते. आणि मशीन कसं मिनिटांवर असतं, त्याच्यामुळे मग ती मिनिटे बघूनच लावावी लागतात. तर आज कपड्यांमध्ये मी लिक्विड वापरलेलं नाही आहे, मशीनची जी पावडर आहे तीच वापरलेली आहे. आणि आता इथं मी मिनिटांवर मशीन लावते. जास्तीत जास्त मिनिटांवर मी कधी मशीन लावत नाही, कमी मिनिटांवरच लावते. इथे 19 मिनिटांवर मी मशीन लावून घेतलेले आहे. आणि त्यानंतर आता पुन्हा किचनमध्ये आले मी, कारण आहे ना आता चपाती करायची होती परीसाठी, कारण तिला आता डबा तयार करायचा होता त्याच्यामुळे. आणि भाजीसुद्धा आता इथे छानपैकी शिजलेली आहे आणि खूप छान दिसते, तुम्ही पाहू शकताय. थोडंसं नॉर्मली पाणी आहे त्याच्यामध्ये.
पण भाजी आता ऑलरेडी शिजत आलेली होती. अजून तिला 2-3 मिनिटं छान ठेवली की भाजी शिजून निघेल आणि तोपर्यंत बाकीचं जे काय आहे ते पण तुम्हाला दिसेल. तर अशी माझी सकाळची लगबग असते कामांची आणि हे कामं पटपट आवरली की होऊन जातात. तर इथं भाजी पण माझी करून झालेली आहे आणि परी अजून झोपलीच होती, म्हणजे लवकर उठली होती. पूजा वगैरे झाल्यानंतर पुन्हा तिला म्हटलं झोप, कारण स्कूलमध्ये जायचं असतं दुपारपर्यंत 3 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे मग ती झोपलेली होती. तिला म्हटलं जास्तच जर पोट दुखत असेल तर टीचरला सांग आणि फोन करायला, मी न्यायला येईल तुला. तर म्हटली हां चालतंय. मेथीची भाजी तुम्हाला दाखवल्यानंतर जरा वेळ मी एडिटिंग करत बसले, कारण ना ब्लॉग खूप मोठा होता, त्याच्यामुळे मला एडिटिंग करावं लागलं. आणि एडिटिंग करून झाल्यानंतर बरोबर मला 1 तास एडिटिंगला लागला. आणि आता मी परीला चपाती लाटून घेणार आहे डब्यासाठी. तर आता ती लाटून घेते. तिचं पण आवरायचं आहे मला, तिला पण स्कूलमध्ये जायचं आहे, त्याच्यामुळे पटपट आवरून घेते आता. चला. तर आता परीच्या डब्यासाठी मी चपात्या बनवल्यात, तिच्यासाठी 2 बनवलेल्या आहेत आणि मेथीची भाजी झालेली आहे. आता मी तिचं टिफिन भरून घेते आणि त्याच्यानंतर तिच्या वेण्या पण मला घालायच्यात. तर परीचा टिफिन वगैरे भरून झाला आहे, बॉटल भरून झाली आहे आणि आता तिच्या वेण्या घालून घेते मी पटकन, कारण परत उशीर होत आहे, 8 वाजून गेलेले आहेत. तर आता तिच्या वेण्या वगैरे मी घालून घेते, कारण आता तिला स्कूलला जायचं होतं, वेळ पण होत होता, त्याच्यामुळे तिच्या वेण्या मला घालाव्या लागतात. केस पण तिचे मोठे आहेत आणि तिला मोठे केस छान दिसतात, जास्त पण मोठे नाही आहेत. खांद्याच्या थोड्याशा खाली आहेत. जास्त मोठे झाले होते तिचे कमरेपर्यंत झालेले, पण इतक्या लहानपणी इतके मोठे केस नको म्हणून थोडीशी मी कट केली. पण कट करताना ना मला इतकं वाईट वाटलं ना, कारण खूप जपून वाढवलेली होती ती केस आणि जास्त त्याची मी ना काळजी पण घेत होती. तर अशा आता तिच्या वेण्या वगैरे घातलेल्या आहेत, बेल्ट वगैरे लावते आणि तिचं सगळं व्यवस्थित छान आवरून दिलं की तिचं ती बाकीचं मग करत असते. जे काय असेल ते सॉक्स वगैरे घालणं, बूट घालणं, हे कामं तिची करत असते. त्याच्यामुळे मग आपण हे छोटी मोठी कामं करून दिली. टिफिन वगैरे भरला, बॅग वगैरे भरायची तिची, बॅगमध्ये टाईम टेबलनुसार भरावं लागतं. तर तिचं कसं चाललं, कॅमेऱ्यामधून बाय बाय करते तुम्हाला सगळ्यांना ती. पोटात दुखायला लागलं तर टीचरला सांग फोन करायला, मग न्यायला येतं तुला. सावकाश पे. घाणीसाठी नसतं बाळा, त्याच्यामध्ये काय जर असलं तर त्याच्यामुळे झटकून घ्यायचा असतो शूज. परी स्वतः शूज वगैरे घालते, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. ती आता चालली स्कूलला. बाय कर सगळ्यांना. चष्मा विसरली होती ही पोरगी. बाय बाय. तर आता बाकीची सगळी कामं जी होती माझी स्वयंपाकघरामधली ती सगळी झालेली होती. झाडू वगैरे झालेला आहे. तुम्ही सगळी कामं बघितली, माझी सकाळपासूनचे जे रुटीन होतं ते झालेलं आहे. फक्त आता कपडे सुकायला घालायची राहिली होती. मशीनमधून ती कपडे झालेले आहे आणि मशीनमधून मी ते कपडे काढून घेते. जास्त कपडे असल्यावर मशीनला टाकते, कमी कपडे असल्यावरती हाताने धुते. पण आज गुरुवार असल्यामुळे आणि गुरुवारला ना मला भरपूर सारी कामं असतात, त्याच्यामुळे मग मी मशीनलाच कपडे लावते आणि मशीनमधून सगळी कपडे मी काढून घेतलेले आहेत आणि आता हे सुकायला घालणार आहे कपडे. जास्तीची कपडे इतकी आज नव्हती, त्याच्यामुळे थोडीच होती. तर मी बेडरूमच्या खिडकीमध्ये कपडे सुकायला घालते, कारण सकाळच्या वेळेला ना इकडं खूप छान ऊन येतं आणि अर्धा ते 1 तासामध्ये ना छान कपडे सुकली जातात, कारण मशीनमध्ये सुकूनच येतात कपडे, त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवण्याची गरज पण पडत नाही. त्यामुळे अशी कपडे मी बेडरूमच्या खिडकीला मी टाकत असते, म्हणजे पटकन लगेच सुकून येतात आणि पटकन आपण ती घड्या घालून व्यवस्थित उन्हाच्या अगोदर ठेवतो. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ कपडे बाहेर सुकायला ठेवायचे नाही, तर कपड्यांचा रंग पण बदलतो आणि कपडे अशी वेगळीच होतात, एकदम कडक वगैरे अशी काहीतरी होतात. त्याच्यामुळे मग मी नाही ठेवत आणि संध्याकाळच्या वेळेला तर अजिबात ठेवत नाही कपडे बाहेर. रात्रीच्या वेळेला कपडे कधीच बाहेर ठेवू नये, कारण निगेटिव्ह एनर्जी जी असते ती कपड्यांमध्ये शिरली जाते असं बोलतात आणि ते मला पण माहिती आहे, त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत ते शेअर करते. त्याच्यामुळे 4-4:30च्या अगोदरच आपण कपडे किंवा 6च्या अगोदर कपड्यांच्या घड्या घालून घरामध्ये व्यवस्थित छान ठेवल्या पाहिजे. तर आता इथे कपडे सुकायला घालून झालेले आहेत, चिमटे वगैरे लावलेले आहेत, कारण कपडे पडायची शक्यता असते. आता वारं पण खूप सुटतं. तर तर आत्ता वाजलेले आहेत 7:15 आणि परी केली आहे 8:15 वाजता. जवळच स्कूल आहे, 5 मिनिटाचं अंतर आहे.
तर ती गेली स्कूलमध्ये. ती गेल्यानंतर तिला बाय बाय केलं आणि त्याच्यानंतर कपडे सुकायला घातले मी. आणि आता 8:30 वाजता मी नाश्ता करणार आहे. कारण माझा हा रोजचाच टाईम आहे नाश्ता करायचा. आणि मी टाईम कधीतरी पुढे मागे होतो, पण वेळेवर सगळी कामं पटपट होण्यासाठी आणि आपल्याला पण थोडीफार एनर्जी राहण्यासाठी नाश्ता करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे मग मी 8:30-9 वाजता नाश्ता करतेच. आणि आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये सगळी कामं आवरलेली आहेत माझी आणि सगळी कामं आवरत आलेली आहेत. फक्त फरशी बाकी होती, पण मी कालच फरशी पुसलेली आहे. त्याच्यामुळे आज काय फरशी पुसणार नाही आहे. हे असं माझं कामाचं नियोजन असतं. सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून किंवा 5 वाजल्यापासून 8:30-9 वाजेपर्यंत असं माझं रुटीन असतं. आणि मी असं नियोजन करते कामाचं. व्यवस्थित छान कामं पण पार पडतात आणि पटपट पण कामे होतात. जर आपण असं नियोजनाप्रमाणे जर कामं केली ना, तर कामंसुद्धा पटपट होतात. प्रत्येकीचं नियोजन हे वेगवेगळं असतं, मला पण माहिती आहे ते. कारण एकसारखं नियोजन सगळ्यांचं असू शकत नाही. प्रत्येक जणीचं वेगवेगळं नियोजन असतं. आणि काही जणींना भरपूर सारा घरामध्ये सुद्धा स्वयंपाक असतो किंवा बाहेरची कामं जास्त असतात किंवा शेतामध्ये सुद्धा त्यांना जायचं असतं. त्याच्यामुळे त्यांचं रुटीन वेगळं असतं. त्याच्यामुळं प्रत्येक जणीचं रुटीन हे वेगळं असतं. पण मला एका ताईची कमेंट आली होती की ताई, घरातल्या कामाचं नियोजन कसं करायचं किंवा घरातली कामे नियोजन करून कसं करायचं ह्याचा एक व्हिडिओ बनवा. त्याच्यामुळे मग मी तो व्हिडिओ बनवलेला आहे आज. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडलेला असेल. आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कसा वाटला हे देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अजून मी कोणकोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू शकते हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी भरपूर सारे व्हिडिओज बनवत असते. मेकअप व्हिडिओ, हेअरस्टाईल व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओ, परत रेसिपीज व्हिडिओ, डेली ब्लॉग्स, असं भरपूर सारे व्हिडिओ बनवत असते. जर तुम्हाला ह्या सगळ्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल आणि जर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा असेल तर तशा प्रकारची कमेंट तुम्ही करू शकता. तशा प्रकारचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तर चला, भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. आणि हो, सबस्क्रायबर शाऊटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या. मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती नक्की घेईल. तर चला, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.